मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 38 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा मी तुम्हाला खूप सोपी पद्धतीने सांगितलेले आहे। हे पहा, हा कटिंग आपण ब्लाउज केला होता गेल्या व्हिडिओमध्ये। आता ह्याची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला खूप सोपे आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे पहा, हा पाठीचा भाग आहे बघा। याची सर्वात आधी आपण शिलाई करून घ्यायची आहे। पहा, ही वरची ही सुईची बाजू आहे ब्लाउज पीसाची। हे पहा, ही आतली बाजू आहे। वरच्या बाजूला थोडंसं शाईन आहे बघा, म्हणजे चमक आहे। हे पहा, मी अशा पद्धतीने ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने अस्तर ठेवून घेणार आहे। हे पहा, ही सुईची बाजू आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे। हे पहा, पाठीला सुद्धा कशा पद्धतीने टक्स मारायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता हे पूर्ण आपल्याला गोल आकारामध्ये व्यवस्थित हे जोडून घ्यायचं आहे। आता इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने हे पूर्ण सगळं व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हे गळा कट करून मग आपण पलटी करून घेणार आहोत। आता हे गोल आकारात व्यवस्थित आपल्याला कट करायचं आहे। इथे अस्तर कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे कटिंग करून घेतलेलं आहे। आता इथे साईडला काय करायचं आहे, छोटे छोटे कट मारून घ्या। आता हे पहा, हे अशा पद्धतीने सगळं कपडा आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे। इथे आपण लेस लावणार आहोत। पाठीमागच्या भागाला त्यांनी मला लेस लावायला सांगितलेलं आहे, आपण लेस लावून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने जर तुम्हाला लेस लावायची असेल तर अशा पद्धतीने पलटी करून घ्या, नसेल लावायची त्यांनी मी सांगितलेलंच आहे कशा पद्धतीने बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत शिलाईचे, त्या पद्धतीने तुम्ही मग पाइपिंग टाकायची आहे। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकदम गोल आकारामध्ये शिलाई करून घ्यायचं आहे। पूर्ण शिलाई करून घेतलेला आहे मी, पाठीमागची बाजू सुद्धा। आता इथे आपल्याला टाकायचे आहे टक्स। हे पहा, अशा पद्धतीने इथे टक्सचं मार्किंग आहे बघा। हे पहा, दोन्ही सुद्धा बाजूंना समान कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक सांगत असते। हे पहा, अशा पद्धतीने ठेवा। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथून काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला कमी कमी करत इथपर्यंत आपल्याला मार्किंग आहे ना तिथपर्यंत आपल्याला टक्स द्यायचा आहे। दोन्ही सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे। आता इथे आपल्याला हे पहा, गोल आकारमध्ये किती व्यवस्थित आलेला आहे। आपला आकार सुद्धा बघू शकता तुम्ही, खूप व्यवस्थित आलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोल आकारामध्ये अशाच ब्लाउजचा जो कलर आहे त्या कलरची मी लेस घेतलेली आहे बघा। तीच गोल आकारामध्ये ह्या मी लावून घेणार आहे आणि डबल शिलाई मारायची आहे, जेणेकरून ती लेस तुमची पॅक बसेल।
आता इथे प्रिन्सेस कटचा पुढचा भाग जॉईन करून घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने हा ब्लाउज पीस आहे, हे पहा समोरासमोर ठेवा। ही सुईची बाजू आहे, हे पहा अशा पद्धतीने अस्तर आपण आतल्या बाजूला लावतो। हे पहा ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या समोरासमोर, जेणेकरून तुमचं उलटसुलट होणार नाही। याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित ते आपल्याला पूर्ण दोन्ही सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेला जो कपडा असेल तो आपल्याला कट करायचा आहे। हे पूर्ण शिलाई करून झालेलं आहे आपलं। हे पहा इथे कट आहेत बघा, कटिंगच्या वेळेस सुद्धा मी सांगितलेलं आहे ते खूप महत्त्वाचे आहेत। हे पहा इथे जॉईन करताना आपल्याला बरोबर तो मध्यावरती मध्ये आला पाहिजे। आता हे जॉईन करून झालेलं आहे आपलं। आता हे जॉईन करून घेऊया आपण। हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे ते सुद्धा। हे पहा ही सुईची बाजू उलटी बाजू नेहमी चेक करत जा। हे पहा समोरासमोर ठेवा। हे पहा ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा हा गळा, जेणेकरून नवीनच्या सुद्धा पटकन लक्षात येत नाही कशा पद्धतीने आपण ते जॉईन करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवा। हे पहा हे सुद्धा भाग अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवा आणि पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे आपल्याला आणि शिल्लक राहिलेला जो कपडा असेल ना तो इथे कट करायचा आहे। हे पहा व्यवस्थित झालं आपलं शिलाई करून। तर इथे आपल्याला टक्स टाकायचे आहेत। मी कटिंगच्या वेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे। हे पहा इथे थोडं थोडं मार्किंग आहे, बघू शकता इथे कट आहेत बघा। हे पहा इथे बघू शकता, हे पहा इथे हे मार्किंग सुद्धा आहे बघा। हे पहा या सुद्धा बाजूला उमटलेलं आहे थोडं थोडं। हे पहा इथे सुद्धा आहे बघा। हे पहा कटिंगच्या वेळेस सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे। अशा पद्धतीने हा कट आहे बघा, त्याच्या समोरच मी कट घेतला होता। हे पहा हा सुद्धा इथे कट आहे बघा, त्याच्या समोरासमोर मी घेतलेला होता। 2.5 इंच घेतला होता बघा। हे पहा अशा पद्धतीने इथं 2.5 इंच इकडून इकडच्या बाजूला 2.5 इंच घेतलेला आहे। हा कट गळ्याच्या खाली घेतला होता मी। कटिंगचा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला नाहीये त्यांनी व्यवस्थित बघायचा आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने हे पहा पाठीला कसा आपण टक्स देतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला टक्स द्यायचा आहे। हे पहा फक्त व्यवस्थित पकडा। हे पहा अशा पद्धतीने हे बरोबर मध्य घ्या, जेणेकरून दोन्ही बाजूंना पाठीला कसा देतो आपण अर्धा अर्धा त्या पद्धतीने द्यायचं आहे। इकडून घ्यायचं आहे अर्धा आणि थोडं थोडं कमी कमी करत ही लाईन आहे ना इथली त्या तिथपर्यंत आपल्याला हा टक्स द्यायचा आहे। दोन्ही बाजूंना पण त्याच पद्धतीने द्यायचा आहे। हे पहा टक्स मारून झालेला आहे आपला। हे पहा अशा पद्धतीने हा भाग हे पहा इथे कट आहे, हा भाग इकडच्या बाजूला ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आणि हा कट आहे बघा, हे पहा इथे सुद्धा तो अशा पद्धतीने आपण जोडतो तो भाग ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायचा आहे, जेणेकरून उलट सुलट होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे। आता आपण एक जॉईन करून दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला तो जॉईन करायचा आहे। हे पहा इथे मध्य आहे, बघू शकता हे इथे ह्याचा सुद्धा इथे मध्य आहे, बरोबर मध्यावरती अशा पद्धतीने उलट ठेवायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने खालून जॉईन करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। हे पहा हे बरोबर येत आहे आपलं। हे पहा अशा पद्धतीने खालून जॉईन करायला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। त्यांचं फक्त शिलाईमध्ये पकडायचं आहे ते। हे पहा इथून जॉईन करायला सुरुवात करायची आहे आपल्याला, एकदम खेचायचं नाहीये। 1/2 इंच शिलाईमध्ये आपल्याला ते पकडायचं आहे।
परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे। अशा पद्धतीने आता ह्याला आपण सुईचा करूया। हे पहा अशा पद्धतीने हा पफ तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। हे पहा, हे पहा, बघू शकता किती व्यवस्थित आलेला आहे। फक्त इकडे वरती जास्त घेऊ नका आकार, तुम्ही असा कटोरीचा आकार कसा देतो त्या पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचा आहे, म्हणजे तो दिसायला सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित दिसतो। एवढं इथं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। हे पहा किती व्यवस्थित आला, बघू शकता। हे पहा खोलगट भाग सुद्धा आपला तयार झालेला आहे, बसायला हा खूप छान बसतो अशा पद्धतीने। आता दुसरा सुद्धा अशाच पद्धतीने मी तुम्हाला शिलाई करून दाखवणार आहे। हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे। हे पहा मध्यावरती फक्त हे मध्य घ्या, टक्स मारलेला, हा टक्स मारलेला फक्त बरोबर घ्या तुम्ही आणि खालून जॉईन करायला सुरुवात करा। हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाईमध्ये पकडा। हे पहा अशा पद्धतीने आता पुन्हा एकदा त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे। डबल शिलाई तुम्ही त्याच्यावरती टाकली तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने हे शिलाईमध्ये आपल्याला पकडायचं आहे, जेणेकरून कपडा जरी, हे पहा हा थोडासा सिल्की कपडा आहे, थोडासा हा फसफूस सुद्धा शकतो। हे पहा व्यवस्थित नाही आहे हा कपडा, एकदम सिल्की कपडा आहे, शिवायला सुद्धा खूप त्रास देतोय। हे पहा अशा पद्धतीने आपला हा पफ तयार झालेला, हा दुसऱ्या बाजूचा बघू शकता तुम्ही। हे पहा खूप व्यवस्थित झालेला आहे, फक्त अर्धा इंच तुम्ही शिलाईमध्ये पकडा। हे पहा हा सुद्धा बघू शकता एकदम खोलगट भाग तयार झालेला आहे, बसायला हा खूप छान बसतो। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंचे आपले खूप व्यवस्थित झालेले आहेत। हे पहा ही सुद्धा बाजू बघू शकता आणि ही सुद्धा बाजू बघू शकता। अशा पद्धतीने किती दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसत आहे आणि टक्स। आता आपण हुक लूक पट्टे जॉईन करून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला मी एक ठेवते आणि इकडच्या बाजूला एक ठेवते। हुक पट्टे असते ती खालच्या बाजूला जॉईन करून जाते आणि लूक पट्टे आपण तयार करतो ते हे पहा उलट्या बाजूने वरती काढतात। हे पहा आता एक आपण जॉईन करूया। दोन्ही सुद्धा पट्टे आपले जॉईन झालेले आहेत। हे पहा अशा पद्धतीने चेक करायचे आहेत आपल्याला व्यवस्थित आलेले आहेत का। हे पहा अशा पद्धतीने चेक करावे लागतात आपल्याला, हे बरोबर आलेले आहेत आपल्या एकदम व्यवस्थित। आता इथे आपल्याला लूक करावे लागतात, तुम्ही हाताने सुद्धा बनवू शकता। हे पहा समान मार्किंग दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं असतं। हे पहा इथे आपल्याला खालच्या बाजूला कमरेकडच्या बाजूला पट्टी लावायची आहे अजून, आणि वरच्या बाजूला पण आपल्याला पायपिंग टाकायची आहे। अर्धा इंच सोडून द्यायचं आहे ते। हे पहा इथे थोडं सोडून द्या आणि इथे पण थोडंसं सोडून द्या अशा पद्धतीने। आता इथे एक मध्यावरती मार्किंग करा, हे मार्किंग केलेलं मध्यावरचं ह्याच्यावरती ठेवा ह्या मार्किंगवरती अशा पद्धतीने। आता इथे एक मार्किंग करून घ्या आणि इथे एक मार्किंग करून घ्या आणि पाठीमागच्या बाजूला तर आहेच। हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून हे तुमचं मार्किंग समान होईल। तुम्ही तिथे अशा पद्धतीने त्रिकोण सुद्धा करू शकता, किंवा हाताने बनवायचे असतील तर हाताने सुद्धा तुम्ही तिथे बनवू शकता। आता इथे आपल्याला पायपिंग टाकायची आहे। हे पहा अशा प्रकारे आपण क्रॉस पट्ट्या ह्या काढल्या। हे पहा थोडीशी ते फोल्ड करायची आहे। हे पहा अशा पद्धतीने परत एकदा फोल्ड करायची आहे आणि ही पायपिंग
पट्टी ही पायपिंगची आपल्याला गोल आकारामध्ये ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि गोल आकारामध्ये सर्वात आधी शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने ही पूर्ण शिलाई मारली। आता काय करायचं आहे आपल्याला, हे पहा अशा पद्धतीने हा कपडा वरच्या बाजूला घ्यायचा आहे। इथे आपण शिलाई मारली ना, हा कपडा वरच्या बाजूला घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ह्याच्यात सापडला पाहिजे, तेव्हा तो पायपिंग सुद्धा आपली गोल येऊन जाते। नाजूक हवे असेल तर नाजूक टाका, मोठी थोडीशी कोणाला थोडीशी मोठी आवडते त्यांनी थोडीशी त्या पद्धतीने टाकायची आहे। किंवा हा कपडा थोडा थोडा अंगठ्याने वरच्या बाजूला घ्या। हे पहा अशा पद्धतीने हा कपडा अंगठ्याने वरच्या बाजूला घ्या आणि हा कपडा त्याच्यावरती घ्या, म्हणजे तो बरोबर मध्ये सापडला जाईल। आणि हे पहा इथल्या मधोमध इथं खच आहे ना, तिथे बरोबर तुमची शिलाई येऊ द्या, म्हणजे तुमची पायपिंग सुद्धा एकदम गोल आकारमध्ये येईल आणि नाजूक सुद्धा होईल। हे पहा अशा पद्धतीने अंगठ्याने हा कपडा हे पहा अशा पद्धतीने वरती घ्या आणि हा कपडा ह्याच्यावरून घ्या, म्हणजे तुमची पायपिंग सुद्धा खूप छान येईल बघा। हे पहा अशा पद्धतीने आणि आकार सुद्धा खूप छान येतो मग, आणि एकसारखी सुद्धा येऊन जाते। मग तुम्हाला हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता, नाजूक टाका किंवा थोडीशी जाड हवी असेल तर जाड सुद्धा इथे टाकू शकता। दोन्ही सुद्धा बाजूंची पायपिंग झालेली आहे, बघू शकता। हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित गोल आकार सुद्धा आलेला आहे, गळ्यात सुद्धा बघू शकता। आता इथे आपल्याला काय करायचं, हे समान आहे का बघून घ्या, एकदा चेक करून घ्या। कधी पण इथे सुद्धा कमी जास्त होतं आपल्याकडून, हे चेक करून घेत जा। नंतर खालच्या बाजूला आपल्याला पट्टी लावायची आहे। हे पहा अशा पद्धतीने चेक करत जा। हे पहा ते थोडंसं बघा आहे वरती खाली एकदम नॉर्मल आहे बघा, इथे खालच्या बाजूला हे पहा इथे एकदम नॉर्मल आहे। हे पहा अशा पद्धतीने जर असलं, हे पहा अशा पद्धतीने समान हे कट करायचं आहे, एवढंच थोडंसं जास्त कट करायचं नाहीये। हे पहा अशा पद्धतीने हे समान झालं पाहिजे। हे पहा आता खालच्या साईडला आपण पट्ट्या लावून घेऊया। हे पहा अशा पद्धतीच्या मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा, 1.5 इंचाच्या पट्ट्या आहेत। तुम्हाला कटिंगच्या वेळेस सुद्धा सांगितलं कशा पद्धतीने आपल्याला पट्ट्या किती इंचाच्या कोणत्या काढाव्या लागतात ते। हे पहा पाठीच्या खालच्या बाजूला आणि पाठीच्या भागाला जर लावत असाल तरी सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने 1.5 इंचाची इथे पट्टी काढावी लागते आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे खालच्या बाजूला। हे पहा इथे खालच्या बाजूला हे पहा थोडीशी फोल्ड करून घ्या, नंतर आपल्याला शिलाई करायची आहे। दोन्ही बाजूंना पण त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। हे पहा हे पहा बघू शकता, इथे पण आपण खालच्या बाजूला पट्टे लावून घेतले। हे पहा अशा पद्धतीने बसणार तो। हे पहा एकदम कटोरीसारखा बसणार बघा, एकदम हा पप दिसायला सुद्धा बघा एकदम असा खोलगट भाग तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित बसणार आहे हा अशा पद्धतीने। हे पहा इथे शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे, नंतर आपण बाही जॉईन करून घेऊया। हे अशा पद्धतीने हा पाठीचा भाग आहे ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे। इकडे सुद्धा बाजू तुम्हाला दाखवते व्यवस्थित आलेला आहे का आपलं।
हे पहा बघू शकता तुम्ही, मी इथे कुठेही कट केलेलं नाही आहे. हे पहा अशा पद्धतीने. इकडची पण बाजू बघू शकता तुम्ही. जरी वरती खाली थोडीशी असली तर हे पहा इथं आहे थोडंसं नॉर्मल आहे किंचित, ते आपल्याला अशा पद्धतीने हे पहा थोडंसं नॉर्मल आहे. हे पहा एकदम नॉर्मल होतं. हे पहा मी हे कट करून घेतलेलं आहे. आता इथे अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे वरच्या बाजूला शोल्डर जॉईन करताना. फक्त इथे गळ्याच्या बाजूला व्यवस्थित पकडायचं आहे. पहा ही गळ्याची बाजू आहे आपल्याला पुढची, तिथे ह्या बरोबर आलेलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे. तुम्ही इकडच्या बाजूला थोडंसं शिल्लक राहिलं तरी राहू देत, काही प्रॉब्लेम येत नाही. कट करून टाकायचं नंतर जरी राहिलं तरी. हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे एकदम. आणि अर्धा इंच हे शिलाईमध्ये पकडायचं आहे आपल्याला आणि सरळ जॉईन करून घ्यायचं आहे. असं मार्किंग करून घ्या. नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. अर्धा इंच मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. हे पहा आणि त्याच्यावरतीच आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे बघा थोडंसं शिल्लक आहे, अशा पद्धतीने ते कट करून घ्या. जरी थोडंसं आपल्याकडून थोडंसं नॉर्मल शिल्लक राहिलं तरी बाही जोडताना नाही तर तो प्रॉब्लेम होतो. मग परत एक बाही छोटी आणि एक बाही मोठी अशा पद्धतीने होऊन जातं. आता हे शोल्डर व्यवस्थित आपलं जॉईन झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे हे पहा हे शोल्डर पकडा अशा पद्धतीने. हे सुद्धा शोल्डर पकडायचं आहे. बाही जॉईन करण्याच्या आधी आपल्याला हे खूप महत्त्वाचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर पकडा. हे पहा हे बरोबर आलेलं आहे का चेक करून घ्या. नाहीतर मी आता पद्धतीने कसं कट केलं नॉर्मल किंचित तशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्या. एकदम नॉर्मल गोल आकारामध्ये व्यवस्थित. फक्त हे पहा अशा पद्धतीने चेक करावं लागतं. कधी कधी जर मग समजा एक बाही छोटी आणि एक बाही मोठी अशा पद्धतीने होऊन जातं. त्यासाठी आधी खूप महत्त्वाचं आहे. आणि ही बाजूसुद्धा फिटिंग करण्याच्या आधी बाही जोडण्याच्या आधी हे पहा अशा पद्धतीने चेक करत जा. दोन्हीसुद्धा बाजू मी मगाशी तुम्हाला दाखवलेल्या आहेत कशा पद्धतीने आपल्याला ते चेक करायचे आहेत. हे पहा आता आपण बाही जॉईन करून घेऊया पुढच्या बाजूला. हे पहा जॉईन करताना पुढे येते बाजू, मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा शिलाई कटिंग करताना मार्किंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ते शिलाई करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवा. हे मार्किंग हे सुद्धा मार्किंग ह्याच्या समोर ठेवा. ह्या मार्किंग आहे ना ह्याच्या समोर ठेवा, जेणेकरून आपलं तिथे उलट सुलट होणार नाही. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि हा सुद्धा भाग चेक करायचा आहे व्यवस्थित आलेला आहे का. हे पहा अशा पद्धतीने चेक करत जा, जेणेकरून कसं व्यवस्थित आपलं होऊन जाईल. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला खालच्या बाजूला सर्वात आधी शिलाई करायची आहे. नंतर आपल्याला दाबटीप टाकून त्या आतल्या बाजूला पलटी करायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाहेर हे पहा अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतलेला आहे बरोबर असं व्यवस्थित. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे मध्य आहे बघा. कटिंग करताना सुद्धा मी सांगितलं आहे तिथूनच आपल्याला बाही जॉईन करावी लागते मध्यापासून बरोबर. हे पहा अशा पद्धतीने. नसेल काढला बाहीचं मध्य तर हे पहा अशा पद्धतीने ठेवा आणि मध्य काढा, जेणेकरून तिथे आपल्याला बाही मध्यपर्यंत नाही आला मध्य तर बाही फिरते बघा. त्याच्यासाठी काय करायचं, मध्यावरतीच मध्य आला पाहिजे बाही जॉईन करताना. एवढं फक्त इथे लक्षात ठेवायचं आहे. हे पहा ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे बघू शकता. हे पहा ब्लाऊजची पुढची बाजू आहे, ही सुद्धा बाहीची पुढची बाजू आहे. मार्किंग करून घेतलेलं आहे आपण. नाही लक्षात आलं तर अशा पद्धतीने ठेवून बघा, जेणेकरून तुमच्या मग हे खालचा भाग लगेच लक्षात येऊन जाईल. आता बाही मध्यावरती ठेवा. हे पहा अशा पद्धतीने. हे पाठीमागच्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने मध्यावरती मध्य ठेवा. शोल्डरला बरोबर ही बाही अशा पद्धतीने ठेवा आणि जॉईन करून घ्यायची आहे बरोबर व्यवस्थित. बाही खेचायची नाही. मी तुम्हाला एक जॉईन करून दाखवणार आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे. बाही अजिबात खेचायची नाहीये.
बरोबर बाही आपण व्यवस्थित काढलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट आपली बाही पुरलेली आहे। आपण पाठीचा भाग मोजूनच कटिंगमध्ये बाही काढलेली आहे। ज्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी कटिंगचा व्हिडिओ पाहायचा आहे। हे पहा एकदम व्यवस्थित बाही कधी सुद्धा खेचून बसवू नका तुम्ही, शिलाई करू नका अजिबात। आता इकडच्या बाजूची बाही हे पहा, नाही तर कधी कधी गुड्या पडून जातात, बाही खेचली तुम्ही तर गुड्या पडतात, ते दिसायला आपल्याला व्यवस्थित दिसत नाही। आता हे पहा इकडच्या बाजूची बाही आपण जॉईन करून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने पकडा, गुढी पडू देऊ नका फक्त। हे पहा ही सुद्धा बाही एकदम व्यवस्थित सावकाश जोडून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने ही सुद्धा बाही परफेक्ट फुललेली आहे, बाही खेचायची नाही अजिबात जॉईन करताना। हे पहा ही सुद्धा बाही बघू शकता, हे पहा ही सुद्धा बाही एकदम परफेक्ट पुरून गेली। आता ह्याच्यावरती आपल्याला परत डबल शिलाई घ्यायची आहे। ह्या सुद्धा बाजूची ह्या बाजूची मी बाही एकदम व्यवस्थित जॉईन करून घेतली आणि डबल शिलाई सुद्धा मारून घेतलेली आहे। आता ह्या सुद्धा बाजूची बाही तुम्हाला जॉईन करून दाखवते मी, जेणेकरून दोन्ही सुद्धा तुमचं हे लक्षात येईल। हे पहा ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे, ही सुद्धा हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आपण। हे पहा ह्याच्यावरती ठेवा अशा पद्धतीने आणि मधूनच जोडायला सुरुवात करायची आहे। पहा अशा पद्धतीने अशा पद्धतीने। आता तिकडच्या बाजूची बाही हे पहा इकडची, ह्याच्यावरती काय करा, पुन्हा एकदा एक डबल शिलाई मारा, जेणेकरून ही तुमची बाही एकदम व्यवस्थित पॅक होऊन जाईल। हे पहा अशा पद्धतीने जॉईन झालेली आहे आपली पूर्ण बाही। आता एक डबल शिलाई मारायची म्हणजे जेणेकरून पॅक होऊन जाईल। आता इथे बघा फिटिंगच्या आधी हे पहा दोन्ही सुद्धा बाही अशा पद्धतीने पकडा। हे पहा ही सुद्धा बाही आणि ही सुद्धा बाही अशा पद्धतीने पकडा। हे पहा आता एकसारखी आलेली आहे का एकदा चेक करायचं आहे आपल्याला। हे पहा अशा पद्धतीने पकडा, शोल्डरला शोल्डर बरोबर आहे का, बाहीची उंची सुद्धा बरोबर आहे का, अशा पद्धतीने चेक करावं लागतं फिटिंगच्या आधी। कधी कधी कमी जास्त झालं शिवणकामामध्ये तर होऊन जातं बघा। हे पहा आता इथे आपल्याला फिटिंग टाकायची आहे। हे पहा अशा पद्धतीने खालीपर्यंत आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने इथे एक पूर्ण शिलाई मारायची आणि आतल्या बाजूला ते पलटी करायचं आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना तशाच पद्धतीने करायचं आहे। आता आपल्याला फिटिंग करायचे। हे पहा आतल्या बाजूला मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे। हे पहा दोन्ही सुद्धा बाजूंना। हे पहा आता इथे काय करायचं आहे, दंडघेर आहे किती तो आपल्याला इथे टाकायला लागतो। दंडघेर जो असेल तो तुमचा सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने दंडघेर जो असेल तो तिथे तुम्ही टाकायचा आहे। 6.25 आहे दंडघेर, तोच इथे 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंना 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ह्या बाजूला 6.25, हे पहा अशा पद्धतीने इथे 6.25, हे पहा अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूला सुद्धा 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा बाही फक्त व्यवस्थित पकडा प्लेन मध्ये। हे पहा अशा पद्धतीने इथे 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मी मुंडा मोजून फिटिंग करते। कधी पण कोणाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तिथे फिटिंग करायची आहे। हे पहा हा ब्लाऊजचा हे शोल्डर आहे ना, ती फिटिंगची पहिली टिप। इथे आपण कटिंगच्या वेळेस मी कटिंग करताना हे मार्किंग केलेलं होतं बघा। हे पहा इथपर्यंत आपल्याला ह्या पहिल्या शिलाईपर्यंत आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा असतो। हे पहा शोल्डर पासून ते इथपर्यंत हे पहा असं पकडायचं आहे। हे पहा इथे टेप ठेवायचा आहे। 7.5 आहे बघा, 7.5 आहे। हे पहा तर इथे 7.5 वरतीच मी मार्किंग करून घेणार आहे। जेवढा आहे तेवढाच इथे आपल्याला टाकायचं आहे। हे पहा हे शोल्डर आहे, असं व्यवस्थित पकडा अशा पद्धतीने
हे पहा इथे टेप ठेवा आणि कुठे 7.5 येत आहे तिथे अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। हे पहा आपली फिटिंगसुद्धा एकदम सरळ लाईनीमध्ये येते। हे पहा त्यासाठी मी 2 इंच तुम्हाला कंपल्सरी वाढवायला सांगते, कारण की आपली फिटिंग जर जास्त असेल तरी जरी ब्लाऊज आपला टाईट झाला तर उसवायला ते आपल्याला सोपं पडतं। इथे 7.5 घेतला आहे मी। आता इकडच्या बाजूला सुद्धा मी 7.5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा इथे 7.5 अशा पद्धतीने घेतलेला आहे मी मार्किंग करून। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे 7.5 वरती मार्किंग करते। हे पहा अशा पद्धतीने। आता कंबर मोजून घ्यायची आहे ब्लाऊजची। हे पहा मापाचा ब्लाऊज आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवा। नवीनच्या पटकन लक्षात येत नाही कशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने ठेवा। ह्याच्यावरती खेचू नका ब्लाऊज, एकदम सावकाशमध्ये। कमी जास्त शिवणकामामध्ये होतं, त्यासाठी आपल्याला ही कंबर मोजून घेणं खूप महत्त्वाचं असतं। हे पहा अशा पद्धतीने। हे पहा इथपर्यंत आलेलं आहे। हे पहा बघू शकता। हे पहा इथपर्यंत। आता तिथे आपल्याला एक मार्किंग करून घेऊया। हे पहा इथे ते राहिलेलं शिल्लक आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने टेप ठेवा। किती शिल्लक आहे तेवढं आपल्याला ते मोजून घ्यावं लागतं। 5.75 आपलं शिल्लक आहे। हे पहा इथे बघू शकता 5.75 शिल्लक आहे। हे टोक 5.75 वरती ठेवा। हे पहा अशा पद्धतीने। आता हे किती झालं? 3.25 आणि 1 रेष आहे बघा। 3.5च्या आधीची 1 रेष, परत त्याच्यावरती हे टोक, त्याच्यावरती ठेवा अशा पद्धतीने। हे पहा 2.25 तर थोडंसं नॉर्मल आहे, म्हणजे 2.25 घेतलं तरी सुद्धा चालेल। हे पहा इथे एकदम नॉर्मल आहे, 2.25 घेतलं तरी सुद्धा चालेल। आता इथे 2.25 वरती मी मार्किंग करून घेते। इथे 2.25 घेते आणि इकडच्या पण बाजूला मी 2.25 वरती मार्किंग करून घेते। हे पहा इथे पण मी 2.25 वरती मार्किंग करून घेतलं। आता हे मार्किंग झालेलं आहे आपलं। हे एकाला एक जॉईन करून घेऊया। हे पहा इथे दंडगेर फिटिंग आहे, इथे मुंडाचं मार्किंग करून घेतलं आपण। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे हे पहा ही लाईन सरळ खालच्या बाजूला जोडून घ्या। इथे पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून आपली फिटिंग सुद्धा एकदम सरळ येते बघा। हे पहा अशा पद्धतीने। आता इकडची बाजूचं मार्किंग करून घेऊया आपण। अशा पद्धतीने मोजा तुम्ही, तुमची फिटिंग कधीही चुकणार नाही। हे पहा लाईनला लाईन जोडून घ्या ही अशा पद्धतीने। आता इथे हे जोडून घ्या अशा पद्धतीने। हे पहा ही पण फिटिंग बघू शकता तुम्ही, एकदम सरळ येते, कधीही चुकत नाही बघा फिटिंग। इथे पुढे मागे सुद्धा झालेलं नाही, एकदम परफेक्टली आलेला आहे आपला ब्लाऊज। आता इथे शिलाई मारून घ्या। इथे एक पूर्ण ही शिलाई मारून घ्या आणि इथे एक मारा, इथे एक आणि इथे एक, 4 शिलाई बास होऊन जातात। फक्त जवळ घेऊ नका, कारण की उसवायच्या टायमिंगला खूप अवघड जातं मग ते। हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या थोडं आणि नंतर शिलाई मारली तरी सुद्धा चालेल। हे पहा बघू शकता दोन्ही सुद्धा बाजूची आपली फिटिंग व्यवस्थित एकदम झालेली आहे। हे पहा अशा पद्धतीने एकदम सरळ आलेली आहे फिटिंग। ह्या सुद्धा बाजूची बघू शकता तुम्ही। हे पहा अशा पद्धतीने एकदम अंतर ठेवून मग शिलाई मारा तुम्ही, तुम्हाला ना उसवायला सुद्धा खूप सोपं पडेल। हे पहा इकडची पण बाजूची बघू शकता तुम्ही, फिटिंग एकदम व्यवस्थित आलेली आहे। हे पहा एकदम सरळ मध्ये। ह्या सुद्धा बाजूची खूप सरळ आलेली आहे, एकदम व्यवस्थित। हे पहा बघू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊज हा आपला शिलाई करून तयार झालेला आहे, एकदम परफेक्ट तयार झालेला आहे। हे पहा बघू शकता
हे पहा बाहीसुद्धा बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपली जॉईन झालेली आहे. हे पहा इकडची पण बाजू बघू शकता तुम्ही, खूप व्यवस्थित आपली जॉईन झालेली आहे. बाही जोडताना कधीसुद्धा खेचू नका. बाही मी कशा पद्धतीने काढायची आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इकडची पण बाजू तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित आपला पफसुद्धा आलेला आहे. हा प्रिन्सेस कट बसायला सुद्धा खूप व्यवस्थित बसतो. हे पहा अशा पद्धतीने. आपला पाठीचा गळा पण बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने हा बसणार आहे गळा. खूप व्यवस्थित आकार सुद्धा आपला व्यवस्थित आलेला आहे. एकदम गोल आकारामध्ये व्यवस्थित हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. मैत्रिणींनो 38 साईजसाठी प्रिन्सेस कट ब्लाऊज हा आपला एकदम परफेक्ट शिलाई करून तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.